आज मला तुमच्यासोबत एक महत्त्वाचा असा माझा एक एक्सपिरियन्स शेअर करायचा. फायनान्शियल प्लॅनिंग करताना आपण नेहमी म्हणतो की आपण टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे, लाईफ इन्शुरन्स घेतला पाहिजे, त्यानंतर 6 महिन्याचा खर्च असा इमर्जन्सी फंड आपण बाजूला ठेवला पाहिजे. तर माझा एक मित्र होता, त्याने या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे ॲड्रेस केलेल्या होत्या. एक दिवस अचानक त्याचा ॲक्सिडेंट झाला, पण त्याच्या कुटुंबात कोणालाही माहीत नव्हतं की त्याचा इमर्जन्सी फंड त्याने कुठे ठेवलाय, किंवा त्याच्या हेल्थ पॉलिसीचा नंबर काय आहे, टर्म इन्शुरन्स त्याचा आहे की नाही, या कुठल्याही गोष्टीची त्याच्या कुटुंबाला काहीच कल्पना नाही. आणि त्यामुळे त्या लोकांना खूप जास्त सफर करायला लागलं. तर यातून आपण काय शिकलो, तर आपण एका नोटबुकमध्ये या सगळ्या गोष्टी व्यवस्थित डॉक्युमेंट करायला हव्या. फक्त तुमच्या नाही, तर तुमच्या कुटुंबातल्या सगळ्यांचा पॉलिसी नंबर कुठला आहे, त्यानंतर आपण जमा केलेला इमर्जन्सी फंड आपण कुठे ठेवलेला आहे, आपल्या इन्व्हेस्टमेंट आपण कुठल्या डीमॅट अकाउंट केलेला आहे, त्या अकाउंटचे नंबर्स कुठे आहेत, या सर्व गोष्टी आपण व्यवस्थित डॉक्युमेंट करायला हव्यात. त्या व्यतिरिक्त आजकाल आपल्या सर्व इन्व्हेस्टमेंट ही आपण फोन थ्रू, एखाद्या ऍप थ्रू करत असतो. त्यामुळे आपल्या फोनचा पासवर्ड हा आपल्या एका विश्वासू माणसाला नक्की माहीत असायला हवा. अडचणीच्या काळात ही गोष्ट आपल्या खूप उपयोगी येऊ शकते. आय होप की आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. त्यामुळे अधिक अधिक लोकांसोबत हा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी गोष्ट पैशाची या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.